आमच्या संभाजीनगर शहराची सुरुवातच इथून होते। महाराजांना वंदन करून आम्ही निघालो भद्रा मारुतीला आणि मग पुढे बघतो तर काय सूर्योदय एकदम मस्त चमकत होते आणि खूप दिवसानंतर तो पाहिली म्हटलं त्याच्याकडे कॅमेरा फिरवून घेऊ आणि मग तिथून थेट निघालो। पुढे मामा दिसले फोनवर बोलताना, त्यांना कट मारून सरळ पुढे निघालो। मग म्हटलं एकदा कॅमेरा फिरवून बघून तर आपला मेकअप सुरक्षित आहे की नाही। मग आपल्या बंधूंकडे कॅमेरा फिरवला। भाऊंची तर 46 की छाती दिसत होती। मग त्यांनी झाकण्याचा खूप प्रयत्न केला पण ती शेवटला काही का असताना दिसली। हा झाला एक विनोदाचा भाग। आपण चाललो होतो भद्रा मारुतीला। आज शनिवार असल्यामुळे म्हटलं भद्रा मारुतीला जाऊ। तसेच तिथून 2-3 किलोमीटर जवळच घृष्णेश्वर मंदिर आहे महादेवाचं। म्हटलं तिथंही जाऊन त्यांचं दर्शन घेऊन आणि त्यानंतर भद्रा मारुतीला जाऊ। तर घृष्णेश्वर मंदिरात पोहोचलो आणि तिथे बघतो तर काय इतकी मोठी गर्दी। मग काय तिथे लाईनला लागल्याशिवाय पर्याय नव्हता, कारण की तिथे VIP साठी वेगळं काही दर्शन नव्हतंच। लाईनने जाताना बाहेरून मंदिर बघितलं, तेवढ्यात आपल्याला काही कॉलेजचे मित्र भेटले आणि आपण थेट जाऊन पोहोचलो एकदम मंदिराच्या मेन दरवाजा पाशी। आणि आत घुसल्यानंतर बघतो तर काय ते पुरुषांना कमरेच्या वरचं सर्वच काढावं लागतं, बनियान सुद्धा चालत नाही। मग आम्ही दर्शन करून बाहेर आलो। आतमध्ये काही मोबाईल अलाउड नव्हता म्हणून शूट काढू शकलो नाही। बाहेरून बघा कसलं भारी दिसतंय राव मंदिर, एक नंबर। आणि भाऊला म्हटलं हात जोडून एकदा तुमचा एक फोटो काढून घेऊ, म्हणजे कसं आपल्याला स्टेटस ठेवायला काम येईल। मित्रांनो आम्हाला इथे 1 ते 1.5 घंटा लागतो दर्शन करून बाहेर यायला। मग आम्ही निघतो भद्रा मारुतीला। जाता जाता आम्हाला घाट सुद्धा लागतो। मित्रांनो घाटामध्ये खूप मजा येत होती, पण रात्रीचं होतं म्हणून काही एवढं काही क्वालिटी खास नाही आली व्हिडिओची। आम्ही पोहोचतो भद्रा मारुतीला आणि भाऊ पहिले जातात पेढा घ्यायला आणि पेढा घेऊन येऊस तर आपण बघून मंदिर कसं दिसतंय बघा बाहेरून, एकच नंबर। त्यात आमच्या शेजारची खुशी आणि छकुली दिसले बघा, ते कसे लाजत होते कॅमेऱ्याकडे बघून। मग काय आलो मंदिरात दर्शन करण्यासाठी आणि इथे बघतो तर काय इथे सुद्धा खूप मोठी लाईन होती। मग काय आलो VIP ने दर्शन करण्यासाठी, पण काय करणार लाईटच गेलेली होती। तरी सुद्धा आपले मस्त पैकी दर्शन होऊन बाहेर पडलो। त्यानंतर आमचे मित्र आणि बंधू आम्ही गेलो चहा प्यायला। बघा चहा आणि मस्त गरम गरम भजे खाल्ले आणि आम्ही तिथून निघालो आणि म्हटलं मित्रांना सुद्धा आपल्या व्लॉग मध्ये घेऊन टाकू, म्हणजे तेही नाराज व्हायला नको। तिथून निघाल्यानंतर डायरेक्ट घरीच पोहोचणार होतो, म्हणजे मध्ये कुठेच स्टॉप नव्हता आमचा, त्यामुळे डायरेक्ट घरीच भेटणार होतो। तर आजच्या व्लॉगमध्ये मित्रांनो एवढंच, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।